वळूयात पुढील बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांचा अपघात झालेला आहे। खोडकेंवर अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचं कळतंय। आमदार संजय खोडके यांना वाहनाने धडक दिली। खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला दुखापत झाल्याची माहिती आहे। अपघाताची ही काही दृश्य समोर येत आहेत। आमदार खोडके यांचा अपघात झालेला आहे। खोडकेंवर रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोळे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। सुरेंद्र, काय अधिक माहिती येते या अपघातासंदर्भात आणि खोडके यांची प्रकृतीबद्दल काय अपडेट? नक्कीच प्रणिता, खरं तर अमरावती अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत ते आपल्या दुचाकीने एका मीटिंगसाठी निघाले होते। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या बैठकी ज्या आहेत लागल्या होत्या। काही कार्यकर्त्यांच्या बैठकीला ते आपल्या दुचाकीने जात असताना एका फोर व्हीलर कारने त्यांचा अपघात केला। यामध्ये ते गंभीर जखमी झालेत। त्यांच्या पायाला दुखापत झाला आणि मणक्याला देखील मार लागलेला आहे। त्यांना तात्काळ अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं आहे। आणि त्यांची प्रकृतीचा विषय जर बोललं तर सगळ्यात सध्या माझी प्रकृती बरी असल्याचा एक मुलाखत सुद्धा त्यांनी यामध्ये दिली आहे। उद्याला खरं त्यांचा एक मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता। त्या मेळाव्यात सुद्धा मी उपस्थित आहे असं त्यांनी आव्हान या मुलाखतीच्या दरम्यान केलेलं आहे। एकंदरीत जर बघितलं महानगरपालिकेच्या अनुषंगाने या सगळ्या बैठकी लागल्या आहेत आणि खोडके गटाने अजित पवार गटाने सगळ्या प्रभागामध्ये आपले उमेदवार जे आहेत ते टाकण्याचं आव्हान देखील केलं होतं आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या बैठकी जागोजागी लागली होत्या। त्याच निमित्ताने बाहेर निघाले होते। याचा त्यांचा अपघात झालेला आहे। प्रणिता जी, सुरेंद्र धन्यवाद या माहितीसाठी। सर्व आप्तेसख्यांना मी सांगतो की आज माझा थोडासा मायनर एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मला थोडंसं कमरेला मार लागलेला आहे आणि ही बातमी फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे, टी व्हीवर आली आहे। माझी सर्व आप्तेसख्यांना विनंती आहे की माझी तब्येत चांगली आहे आणि कोणीही त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे। आपण मला भेटण्याचा फार काही कोणी प्रयत्न करू नका। मला रिकवर व्हायला थोडासा एक आठवडा जाणार आहे, पण आपण सर्वजण आपापल्या कामात राहावं। आपल्याला माहीत आहे की आपण अमरावती महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे। उद्या आपण आपला मेळावा घेतलेला आहे। माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मेळाव्याची तयारी करावी। उद्या मी मेळाव्याची तिथं येणार आहे, त्याच्यामुळे चिंता नसावी। सर्वांनी आपापल्या कामाला लागावं एवढी विनंती करतो। धन्यवाद।